नमस्कार. आज आपण एका अशा प्रदेशाशी गोष्ट करणार आहोत जिथे विविधता आणि टोकाचं हवामान दोन्ही एकदम एकत्र नांदतात. हो, आपण बोलतोय विदर्भाबद्दल. चला तर मग या प्रदेशाची अगदी जवळून ओळख करून घेऊया. आपली सुरुवातच एका अशा प्रश्नाने करूया जो कदाचित अनेकांना आश्चर्यचकित करेल. भारतातली काही सगळ्यात जास्त उष्ण शहरं कुठे असतील? हो, अगदी बरोबर. ती आहेत विदर्भात. आणि थांबा, हे तर फक्त एकच वैशिष्ट्य आहे बरं का. बरं, कुठल्याही प्रदेशाबद्दल जाणून घेण्याआधी तो नकाशावर नक्की कुठे आहे हे बघायला हवं, नाही का? तर चला, सर्वात आधी बघूया विदर्भ म्हणजे नक्की कुठला भाग? तर विदर्भ म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्याचा अगदी पूर्वेकडचा टोक. म्हणजे प्रशासकीयदृष्ट्या तो महाराष्ट्राचाच एक भाग आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, त्याची स्वतःची अशी एक वेगळीच भौगोलिक आणि सांस्कृतिक ओळख आहे. आता आपण बोलूया विदर्भाच्या एका अशा वैशिष्ट्याबद्दल जे खूपच नाट्यमय आहे, आणि ते म्हणजे इथलं टोकाचं हवामान. हो, हे अगदी खरं आहे. विचार करा, अख्ख्या भारतात अनेक वेळा जे सर्वाधिक तापमान नोंदवलं जातं ते आपल्या विदर्भातल्या शहरांमध्ये असतं. म्हणजे इथला उन्हाळा किती कडक असेल याची कल्पनाच केलेली बरी. आणि त्यातल्या त्यात चंद्रपूर आणि ब्रह्मपुरी ही शहरं तर हमखास बातम्यांमध्ये असतात, कारण इथला तापमानाचा पारा नेहमीच रेकॉर्ड मोडत असतो. यावरूनच आपल्याला ह्या प्रदेशातल्या हवामानाची तीव्रता लक्षात येते. आता शास्त्रीय भाषेत सांगायचं झालं तर याला उष्ण कटिबंधीय दमट आणि कोरडा हवामान म्हणतात. याचा सोपा अर्थ काय? तर उन्हाळा एकदम कडक आणि कोरडा, आणि पावसाळा मात्र भरपूर पाऊस आणि दमटपणा घेऊन येतो. म्हणजे हे दोन टोकाचे ऋतूच इथलं सगळं वातावरण ठरवतात. बरं, उन्हाळ्याच्या तीव्रतेबद्दल तर आपण बोललो, पण आता या नाण्याची दुसरी बाजू बघूया, म्हणजे इथला पावसाळा. आणि गंमत म्हणजे इथली पाऊस पडण्याची पद्धतही खूपच खास आहे. आकडेवारी बघितली तर विदर्भात वर्षाला साधारण 1000 ते 1500 मिलीमीटर पाऊस पडतो. म्हणजे हा काही कमी पाऊस नाहीये, चांगला मध्यम ते जास्तच म्हणावा लागेल. पण खरी गंमत तर ही आहे की हा पाऊस येतो कुठून? इथेच तर विदर्भाचं वेगळेपण आहे. बघा, इथला पाऊस फक्त अरबी समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांवर अवलंबून नाहीये, तर बंगालच्या उपसागरावरून येणारे वारे सुद्धा इथे पाऊस पाडतात. विचार करा, एकाच वेळी 2 मान्सून प्रणालींचा फायदा. आणि संपूर्ण महाराष्ट्रात असं भाग्य लाभलेला विदर्भ हा एकमेव प्रदेश आहे. जसं हवामानात 2 टोके आहेत ना, तसंच काहीसं इथल्या जमिनीतही आहे. म्हणजे विदर्भाची जमीन सुद्धा 2 वेगवेगळी रूपं दाखवते. चला बघूया ती कोणती. इथे विदर्भाचं दुहेरी व्यक्तिमत्व एकदम स्पष्ट दिसतं. पूर्व विदर्भ म्हणजे गडचिरोलीसारखा जो भाग आहे तो पूर्णपणे घनदाट जंगलांनी भरलेला आहे. आणि याच्या अगदी उलट पश्चिम विदर्भाकडे गेलं की काळी कसदार जमीन दिसते, जी कापसाच्या पिकासाठी एकदम उत्तम मानली जाते. म्हणजे एकाच प्रदेशात जंगल आणि शेती अशी 2 भिन्न रूपं. आता ही जी भौगोलिक विविधता आहे ती प्रशासकीय पातळीवर कशी विभागली गेली आहे ते बघूया. म्हणजे विदर्भात नक्की कोणते जिल्हे येतात त्यावर एक नजर टाकूया. तर बघा, विदर्भात एकूण 11 जिल्हे आहेत. नागपूर प्रशासकीय विभागात येतात नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली. आणि दुसरा विभाग आहे अमरावती, ज्यात अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम हे जिल्हे मोडतात. आणि हा प्रत्येक जिल्ह्याची स्वतःची एक वेगळी कहाणी, एक वेगळी ओळख आहे. तर मग विचार करा, एका बाजूला आग ओकणारा उन्हाळा तर दुसरीकडे 2-2 समुद्रांकडून येणारा मुसळधार पाऊस. एका भागात घनदाट जंगलं तर दुसऱ्या भागात काळी सुपीक जमीन. या सगळ्या टोकाच्या गोष्टी एकत्र येतात तिथे विदर्भ घडतो. मग प्रश्न हा उरतो की विदर्भाची खरी ओळख नक्की कोणती? जंगलाची, जमिनीची, पावसाची की त्या तीव्र उन्हाळ्याची? हाच प्रश्न आपल्याला विचार करायला भाग पाडतो.